नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च युट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. नोकरी विषयक माहितीचा व्हिडिओ घेऊन पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांसाठी आलेले आहेत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती बरेच नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. महानगरपालिकेअंतर्गत भरती, जिल्हा परिषद, टीएमसी, ईसीएच, वन विभाग, बँक, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी अशा बऱ्याच नोकरी विषयक माहितीचे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर व्हिडिओ जाऊन बघू शकता. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर नेहमीप्रमाणे आज सुद्धा नोकरी विषयक माहितीचा व्हिडिओ घेऊन तुमच्या सगळ्यांसाठी आलेलो आहोत. कायमस्वरूपी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तुमच्या सगळ्यांसाठी आहे. तर कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय असणार आहेत, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, निवड प्रक्रिया कशा पद्धतीने आहे, अशा संपूर्ण महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC यांच्या अंतर्गत ही नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे इथे डायरेक्ट सिलेक्शन असणार आहे तुमचं आणि कायमस्वरूपी परमनंट नोकरी आहे. कायमस्वरूपी इथे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सरकारी नोकरीची तुम्हाला सुवर्ण संधी आहे. तर BARC ची ही ऑफिशियल वेबसाईट आहे, लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुझी जाहिरात आहे, संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती आहे. त्यामुळे इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. तर चला आपण डिटेल ज्या जाहिराती आहे ते इथे बघूया. सो रिक्रुटमेंट सेक्शन इथे आहे. आज इथे 17 तारखेला जी आहे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. 18 ऑगस्ट पर्यंत जे आहे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. सो डिटेल इथे हिंदीमध्ये सुद्धा जाहिरात आहे आणि इंग्लिशमध्ये सुद्धा जाहिरात आहे. सो दोन्ही लँग्वेज मध्ये जाहिरात ऑफिशियल वेबसाईट वरती दिलेली आहे. सो तुम्ही बघू शकता. सो आपण आता डिटेल जी जाहिरात आहे ती बघूया. BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत ही सुवर्ण संधी आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिशन डेट इथे आहे. 17 जुलै पासून अर्ज सुरू झालेले आहेत, आजपासूनच. सो तुमच्या सगळ्यांसाठी लवकरात लवकर हा व्हिडिओ आम्ही घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता. क्लोजिंग डेट जी आहे 18 ऑगस्ट. सो एक महिना तुमच्याकडे आहे, पण एलिजिबल असाल तर लवकरात लवकर अप्लाय करा. शेवटच्या दिवसांपर्यंत वाट बघू नका. So online application are invited from a eligible candidate for filling up following. ग्रुप बी च्या इथे पोस्ट आहे पॅरामेडिकल इन भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर BARC मुंबई अँड रेडिएशन मेडिसिन रिसर्च सेंटर RMRC कोलकाता थ्रू डायरेक्ट रिक्रुटमेंट. सो डायरेक्ट रिक्रुटमेंट थ्रू आहे, त्याच्यामुळे खूप छान सुवर्ण संधी आहे. नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा करून घ्या. सो पहिली इथे पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट C सायकोलॉजिस्ट BARC. एक इथे जागा आहे. ग्रॅज्युएशन तुमचं लागणार आहे सायकोलॉजी, मिनिमम 60% इथे मार्क्स तुम्हाला लागणार आहे. प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन इन अप्लाइड सायकोलॉजी विथ अ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल सायकोलॉजी और काउन्सिलिंग सायकोलॉजी. मिनिमम 1 इयर तुम्हाला इथे हॉस्पिटल किंवा क्लिनिकल एक्सपिरियन्स आफ्टर अक्वायरिंग पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री विल बी गिवन प्रेफरन्स. पुढची इथे पोस्ट आहे सायंटिफिक असिस्टंट B पॅथॉलॉजी अंतर्गत BARC अंतर्गत जागा आहे. BSc तुमचं 60% मार्क्स असणं गरजेचं आहे. की बाय पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी DMLT विथ मिनिमम 60% मार्क और BSc मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी विथ मिनिमम 60% मार्क. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट B रेडिओग्राफी अंतर्गत पोस्ट आहे BARC. BSc रेडिओग्राफी विथ मिनिमम 60% मार्क और BSc विथ मिनिमम 50% मार्क प्लस 1 इयर डिप्लोमा इन रेडिओग्राफी. त्यानंतर सायंटिफिक असिस्टंट B न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजिस्ट अंतर्गत पोस्ट आहे BARC आणि RMRC दोघांअंतर्गत. तो यासाठी सुद्धा तुमचं BSc गरजेचं आहे. मिनिमम 60% मार्क्स DMRIT DNMT DFIT विथ मिनिमम 50% मार्क. डिप्लोमा इन मेडिकल रेडिओ आयसोटोप टेक्निक्स, डिप्लोमा इन न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी किंवा डिप्लोमा इन फ्युजन इमॅजिन टेक्नॉलॉजी किंवा BSc तुमचं NMNT न्यूक्लिअर मेडिसिन टेक्नॉलॉजी विथ मिनिमम 60% मार्क. सो 6 इथे अशा ह्या जागा आहेत. एज लिमिट इथे बघूया आपण. सो सायंटिफिक असिस्टंट C ग्रुप बी च्या ह्या पोस्ट आहेत. लेवल तुम्हाला C साठी जे आहे 7 पे मॅट्रिक्स असणार आहे आणि B साठी जे आहे 6 पे मॅट्रिक्स. सो सायंटिफिक असिस्टंट C साठी तुम्हाला वेतन इथे मिळणार आहे 44,900.
आणि सायंटिफिक असिस्टंट बीच्या ज्या पोस्ट आहे यासाठी मिळणार आहे 35,400. इन ऍडिशन टू एंट्री पे, हे तुमचं बेसिक इथे पे आहे. याच्यामध्ये अलाउन्सेस सुद्धा तुम्हाला असणार आहे ऍज पर ऍडमिसेबल अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट रूल. तो खूप छान प्रकारचं वेतन आहे. नक्कीच या सुवर्ण संधीचा फायदा करा. हे इथे दिलेलं तुम्हाला बेसिक वेतन आहे. ह्याच्यामध्ये तुमचे टीए, एचए, आरए जे अलाउन्सेस आहे ते एक्स्ट्रा तुम्हाला मिळणार आहे. ते पण सेंट्रल गव्हर्नमेंट नुसार, स्टेट गव्हर्नमेंट नाही, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत ह्या पोस्ट आहेत. मिनिमम एज आहे 18 वर्ष, मॅक्झिमम एज आहे इथे 30 वर्ष. ओनली डेट ऑफ बर्थ इंडिकेट इन स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट और इक्विव्हॅलंट सर्टिफिकेट विल बी एक्सेप्टेड. ओके, सो डेट ऑफ बर्थ साठी तुम्हाला इथे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा तुमचा जन्म दाखला जे आहे त्याचं इथे लागणार आहे. एज लिमिट रिलॅक्सेशन इथे ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म असणार आहे. सो ते तुम्ही बघू शकता इथे दिलेलं आहे. सिलेक्शन मेथड कसं असणार आहे त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे, डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे. सो सिलेक्शन विल बी ऑन बेसिस ऑफ परफॉर्मन्स इन पर्सनल इंटरव्ह्यू. तो तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे, त्याच्या बेसिसवरती इथे सिलेक्शन होणार आहे. इन केस द रिस्पॉन्स इज मोर, दिस रिसर्च सेंटर रिझर्व टू राईट अ रेस्ट्रिक्ट द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी कॉल्ड बाय इंटरव्ह्यू बाय कंडक्टिंग स्क्रीनिंग टेस्ट इन रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन. सो जर नंबर ऑफ इथे ऍप्लिकेशन जास्त आले तर इथे बीएआरसी कडे राईट्स राहणार आहे. ते स्क्रीनिंग टेस्टद्वारे तुमचं जे आहे इथे सिलेक्शन प्रोसेस जे आहे ते करू शकता. सुरुवातीला त्यांनी इथे इंटरव्ह्यू दिलेला आहे. डिपेंड अपॉन द ऍप्लिकेशन, द डिसिजन ऑफ द सेंटर विल बी फायनल अँड बाइंडिंग. ड्युटीज काय काय असणार आहे बघा तुमच्या. सायंटिफिक असिस्टंट सीच्या ज्या आहे हॉस्पिटल बेस्ड, ऑक्युपेशनल हेल्थ केअर बेस्ड, स्कूल अँड कम्युनिटी बेस्ड. सायंटिफिक असिस्टंट बीच्या ज्या आहे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी हॅव्हिंग सेक्शन लाईक इमर्जन्सी लॅबोरेटरी, फ्लॅबोटॉमी, क्लिनिकल पॅथॉलॉजी, बायोकेमिस्ट्री, हिमॅटोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, ज्याच्यामध्ये व्हायरोलॉजी फॅसिलिटी, ब्लड बँक. सो प्रत्येकाच्या नेचर ऑफ ड्युटी तुम्हाला इथे दिलेला आहे. सो पोस्टसाठी ज्या तुम्ही अप्लाय करणार आहात त्यानुसार नेचर ऑफ ड्युटी तुम्ही इथे वाचू शकता. प्रिव्हिलिंग ऍडिशनल बेनिफिट्स तुम्हाला काय काय मिळणार आहे ते बघा. एक्झिस्टिंग वर्किंग एन्व्हायरमेंट, एक्साइटिंग वर्किंग एन्व्हायरमेंट, प्रमोशन्स टू हायर ग्रेड विच आर कवर्ड अंडर द मेरिट प्रमोशन स्कीम ऑफ DAE, हेल्थ केअर फॉर सेल्फ अँड फॅमिली मेंबर, अट्रॅक्टिव्ह परफॉर्मन्स रिलेटेड इन्सेंटिव्ह सुद्धा आहे, अट्रॅक्टिव्ह परफॉर्मन्स अपडेटेड अलाउन्सेस सुद्धा आहे, लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन फॉर सेल्फ अँड फॅमिली असणार आहे, चिल्ड्रन एज्युकेशन अलाउन्सेस मिळणार आहे, डिपार्टमेंटल अकोमोडेशन ऍज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर्डर. सो अकोमोडेशन सुद्धा असणार आहे ऑर्डर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नुसार. ओके, सो सिलेक्टेड जे कॅन्डिडेट आहे ऑन देअर अपॉइंटमेंट विल बी गव्हर्न बाय NPS, नॅशनल पेन्शन स्कीम और युनिफाईड पेन्शन स्कीम. सो खूप इथे तुम्हाला संधी आहे, ही खूप छान इथे अलाउन्सेस आहे. सो ओनली ऑनलाईन ऍप्लिकेशन ऍक्सेप्ट होणार आहे. ऑफिशियल वेबसाईटची लिंक तुम्हाला दिली आहे, त्याच्यावरती तुम्हाला इथे अप्लायचं ऑप्शन आहे. सो बाय क्लिकिंग हाऊ टू अप्लाय यू कॅन चेक. सो इथे तुम्हाला दिसलेली आहे लिंक तुम्हाला दिलेली आहे. क्लिक ऑनलाईन फॉर द पोस्ट. ओके, सो क्लिक हिअर टू अप्लाय ऑनलाईन, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जे आहे या पदांसाठी जे आहे इथे अप्लाय करू शकता. ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला इथे आहे 18 ऑगस्ट पर्यंत जे आहेत. सो ऍप्लिकेशन विल बी इन ऍडव्हान्स विदाउट वेटिंग फॉर क्लोजिंग डेट 18 ऑगस्ट. जे ऑलरेडी मी सुद्धा इन्फॉर्म केलेलं आहे की शेवटच्या दिवसांची वाट बघायची नाही, तुम्हाला जेवढ्या लवकरात लवकर अर्ज करता येतील ते करायचे आहेत. 150 रुपये इथे ऍप्लिकेशन फी असणार आहे तुम्हाला. त्याच्यानंतर मोड ऑफ पेमेंट ऑनलाईनच. फी इज एक्झाम्प्टेड कॅन्डिडेट बिलॉंग टू SC, ST आणि वुमन कॅटेगरी. सो महिला उमेदवारांसाठी फी नाहीये, SC, ST कॅन्डिडेटसाठी सुद्धा फी इथे नाही. जनरल कंडिशन इथे दिलेल्या आहेत, त्या सुद्धा प्रत्येकाने वाचायच्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी ही जाहिरात जी आहे सगळ्यांनी नीट वाचा आणि त्यानंतरच जे आहे इथे अप्लाय करायचं आहे. डॉक्युमेंट तुम्हाला काय काय लागणार आहे ते सुद्धा इथे दिलेले आहेत. काय काय, कॉपीज ऑफ सर्टिफिकेट टू बी सबमिटेड ऍट द टाइम ऑफ रिटर्न टेस्ट और इंटरव्ह्यू. सो तुमचे एज्युकेशन, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, त्यानंतर कॅन्डिडेट पासिंग इंटिग्रेटेड कोर्स सर्टिफिकेट असेल ते, डेट ऑफ बर्थ, प्रूफ ऑफ एज. SC, ST कॅटेगरी अंतर्गत असाल तर तुमचा जो कॅटेगरीचं प्रूफ असेल ते तुम्हाला द्यावं लागणार आहे. OBC कॅन्डिडेटसाठी सुद्धा काय काय डॉक्युमेंट लागणार आहेत ते इथे दिलेलं आहे. कॅन्डिडेट क्लेमिंग अप्पर एज रिलॅक्सेशन, सो ते तुम्हाला प्रूफ लागणार आहे. एनी अदर रिलेव्हंट सर्टिफिकेट, सो ते तुम्हाला इथे द्यायचे आहे. सो महत्वाची सगळी माहिती ऑलरेडी मी दिलेली आहे. कायमस्वरूपी ही नोकरी आहे, परमनंट जॉब आहे. एलिजिबल असाल, BSc इथे आहे तुमचं, जास्त एज्युकेशन क्रायटेरिया पण नाहीये. एक्सपिरियन्स विचारलेला आहे, तो त्या अंतर्गत तुम्ही असाल तर नक्कीच यासाठी इथे अप्लाय करू शकता. ओके, सो काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.
जे कोणी तुमचे मित्रमैत्रिणी नातेवाईक असतील, तुमचे ग्रुप असतील, स्टेटसला तुम्ही ठेवू शकता, ज्याकडे की व्हिडिओ जो आहे इतरांपर्यंत शेअर होईल. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.